तर आता थेट जाणार आहोत आपण उल्हासनगर स्टेशनवर. रोज लोकल ट्रेननं प्रवास करणारे प्रवासी या बातम्यांवर काय प्रतिक्रिया देत आहेत जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी. काही दिवसांपूर्वी नालासोपारामध्ये हत्या झाली, तसेच आता काल कल्याण आणि ठाकुर्लीच्या मध्ये मारहाण, रक्तरंजित मारहाण झाली. आपण जाणून घेऊया रेल्वे प्रवाशांच्या प्रतिक्रिया. रेल्वे प्रवासी आपल्यासोबत, काय तुमची प्रतिक्रिया आहे? मुळामध्ये रोज सातत्याने वाढणारी गर्दी आणि अपुरी गाड्यांची संख्या याच्यामुळे सातत्याने रोज रेल्वेच्या डब्यामध्ये मारामाऱ्या होत आहेत. त्याच्यामध्ये काही ग्रुप्स असतात, ते ग्रुप जागा अडून बसतात, एक कुठला की दुसरा बसतो आणि या सगळ्या गोष्टीला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. ज्या पद्धतीने या मुंबईची लोकसंख्या वाढते त्या पद्धतीने रेल्वे गाड्या वाढवल्या गेल्या पाहिजे होत्या, परंतु त्या वाढवल्या गेल्या नाहीत. ज्या पद्धतीने गर्दी वाढते त्या पद्धतीने रेल्वे सुरक्षा पाहिजे, ती सुरक्षाही कुठे तुम्हाला दिसणार नाही. आज जर तुम्ही प्लॅटफॉर्मवर फिरला तर एकही सुरक्षा कर्मचारी तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे होतं काय, बसण्यावरनं उभं राहण्यावरनं सातत्याने वाद होत आहेत. आणि आज कुठून कुठून कुठल्या कुठल्या राज्यातनं कोण कोण लोक येतात इथे राहतात त्याचाही सरकारला काही सांगपत्ता नाहीये. कोणाच्या बॅगमध्ये चाकू आहे, कोणाच्या बॅगमध्ये रिव्हॉल्वर आहे, कोणाच्या बॅगमध्ये काय आहे, कोण पण काढतो, कोणाला लावतो, कोणी कोणाला मारतो, याच्यावरती रेल्वे प्रशासनाचं कुठलाही नियंत्रण नाहीये आणि त्याच्यामुळे यांचा ढिसाळ कारभार याला जबाबदार आहे. बरोबर आहे, ढिसाळ कारभार त्यांचा जबाबदार आहे. तुझं काय म्हणणं आहे रेल्वे प्रवासी? माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या लोकांची येणारी गर्दी याच्यावर आवर घालायला सरकारने पाहिजे, जेणेकरून मराठी मुलांच्या हाताचं काम जाता कामा नाहीये. रोजकेच मराठी मुलं मुंबईला कामाला जातात, सगळे परप्रांतीय लोक येऊन इथे काम करतात. ज्या मारामाऱ्या होतात हे रेल्वेमध्ये त्याबद्दल या मारामाऱ्या याच गोष्टीमुळे होतात ना. हे लोकांच्या बॅगेज मध्ये चाकू, तलवारी वगैरे, चॉपर वगैरे असतात. या गोष्टी तपासल्या पाहिजेत का नाही. एक लोक कुठले पोलीस वगैरे नसतात तिथे रेल्वेमध्ये, या गोष्टी तपासल्या पाहिजेत. बरोबर आहे, लोकांना तपासलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? रेल्वेमध्ये नेहमीच झालं, ते ग्रुप वगैरे करतात, ग्रुपने आतमध्ये शिरतात, त्यांची दादागिरी वगैरे कुणाला बसवून देत नाही. दादागिरी खूप आहे त्यांची, की एक जण बसलं की एक जण उठतो आणि एवढी गर्दी गाड्या म्हणजे गाड्या खूप कमी आहेत, गाड्या वाढवल्या पाहिजे. तिथून बाहेरच्या राज्यात येणाऱ्या लोकांची एवढी गर्दी आहे. साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.